नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी. आणि आज आपण एक रीडिंग घेऊन आले जी खूप छान आहे, मस्त आहे आणि देवी रेणुकांची ज्या रीडिंगची तुम्ही आतुरतेने वाट बघत असता ती अशी रीडिंग आहे जी म्हणजे या वर्षातली ही पहिली पौर्णिमा आहे, जी शाकंभरी पौर्णिमा आहे. आणि या शाकंभरी पौर्णिमेनिमित्त जे मला इंट्युशन्स आले किंवा तुमची जी एनर्जी असते, जी सोल फॅमिलीची एनर्जी असते, ती एनर्जी पिक होते आणि त्या माध्यमातून जो मेसेज किंवा जो तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आदेश दिले जातात, तर ती शाकंभरी पौर्णिमा म्हणजे देवी रेणुका तुमच्यासाठी एक नवा मार्ग खुला करतायत. आणि हा मेसेज तुमच्यासाठी आहे. तर हा मेसेज काय आहे बघूया. कोणता असा मार्ग आहे जो पॉझिटिव्हिटीचा आहे, सकारात्मकतेचा आहे, तुमच्या नव्या प्रगतीचा मार्ग आहे, अध्यात्माचा मार्ग आहे, जो तुमच्यासाठी खुला करतायत. स्पिरिच्युअल जर्नी तुमची सुरू होत असेल, ज्या जर्नीमध्ये तुम्हाला खूप पुढं जायचं आहे. त्या जर्नीमधले जे काही म्हणजे अध्यात्माविषयीची गूढ रहस्य आहेत ती तुम्हाला जाणून घ्यायची आहेत आणि त्या रहस्यांबद्दलची जी पावलं आहेत ती सुद्धा तुम्हाला काही उचलायची आहेत. तुम्हाला नवीन गोष्टी करायच्या आहेत, त्यासाठीचा नवीन मार्ग, नवीन रस्ता, नवीन लोकेशन. जेव्हा आपण फिरायला जातो त्यावेळेला लोकेशन ठरल्याशिवाय तर आपण त्या मार्गावर जात नाही, होय की नाही. तसंच देवी रेणुका या शाकंभरी पौर्णिमेनिमित्त तुम्हाला तुमचं लोकेशन देत आहेत आणि त्या लोकेशनला तुम्हाला पोहोचायचं आहे. जर तुम्हाला लोकेशन मिळत आहे तर तुम्ही त्या प्रवासावर पुढे चालू शकता आणि तुम्हाला तो मार्ग खुला होतोय. म्हणूनच हा मेसेज देवी रेणुकाने दिला की तुमच्यासाठी हा जो मार्ग आहे तो खुला होतोय. तर बघूया आपण कोणता असा मार्ग आहे जो देवी रेणुका तुमच्यासाठी उघडतायत. थँक्यू सो मच. डोनेशन. मला काय वाटतंय ते, तुम्ही डोनेशन करत असाल, केलेलं असेल किंवा तूच असंच जवळपास असं काहीतरी तुम्ही डोनेट केलेलं आहे. करायचं आहे ते तर वेगळी गोष्ट आहे, पण तुम्ही केलेलं आहे त्याचे हे बेनिफिट्स आहेत. किंवा तुम्हाला परमेश्वराचे आशीर्वाद, भगवंताचे आशीर्वाद, तुमच्या आराध्यांचे आशीर्वाद आणि देवी रेणुकांचे आशीर्वाद या निमित्तानं तुम्हाला मिळतात. म्हणूनच त्या तुमचं मार्ग खुला करतात. जसं ट्रीप काय तर तुम्ही अशा अमाऊंट डोनेट केलेल्या असतील, अन्नदानासाठी असतील किंवा काही अशा असतील, 555 असेल, 111 असेल, 41 असेल किंवा 333 असेल, अशा अमाऊंट काही तुम्ही डोनेट केलेल्या आहेत, दान केलेल्या आहेत. आणि त्याचं म्हणजे ती एकच अमाऊंट असं नाही, पण तुम्ही जे करत आलाय, तुम्ही जे दान धर्म जो करत आलाय, तुम्ही अन्नदान करत असाल, खूप मोठ्या प्रमाणात करत असाल किंवा छोट्या प्रमाणात करत असाल, तुमच्या जशी ऐपत आहे त्याप्रमाणे तुम्ही करत असाल आणि त्याचे जे त्याचा जो आशीर्वाद आहे तो आशीर्वाद तुम्हाला या शाकंभरी पौर्णिमेपासून मिळतोय. आणि ही जी चॅरिटी आहे, हे चॅरिटी करत असताना मनामध्ये कोणताही भेदभाव किंवा मी केलं आणि माझ्यामुळे झालं किंवा मी हे दिलं, हा आविर्भाव तुमच्या मनामध्ये नाहीये. जे करताय ते अगदी आत्मीयतेने करताय आणि निस्वार्थपणे करताय. मग ते सेवा असेल, दानधर्म असेल किंवा जे काही तुम्ही करताय ते सगळं तुम्ही निस्वार्थ भावनेने करता. आणि म्हणूनच हा आशीर्वाद रूपी मार्ग तुमच्यासाठी खुला केला जातो. चॅरिटी जी तुमच्या हातून आहे ती खरंच झालेली आहे. आणि एक चक्र, तुमचा जो कर्माचं एक पार्ट होता, ते तुमचे सगळे कर्म रिलीज झालेत आणि एक नवी सायकल सुरू झाली. सायकल, मी तुम्हाला हा शब्द सांगितलाय, जर सायकल, तुम्हाला ही सायकल, जर सायकल आपली संपत आलेली असेल, एका नवीन सायकल मधून, एका जुन्या सायकल मधून आपण नवीन ह्याच्यामध्ये एंटर करत असतो, त्यावेळेला आपल्याला बरेच वेळा हा शब्द ऐकायला मिळतो, सायकल किंवा सायकल दिसते किंवा सायकलवरचं म्हणजे अशी काही चित्र दिसतात किंवा काय. तर हा शब्द किंवा आपण ती चालवतही नाही आहे किंवा आपण आपल्या घरामध्ये नसेल किंवा काही असेल, पण ती गोष्ट परत 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 आपल्याला दिसते. तर तो एक युनिव्हर्सचा संकेत आहे की तुम्हाला ते सांगायचं आहे की तुमची सायकल एंड झालेली आहे किंवा नवीन सायकल सुरू होते. तर त्या नवीन सायकलमध्ये, नवीन चॅप्टरमध्ये जो नवीन अध्याय सुरू होतोय, जो भगवंताच्या आशीर्वादाने आहे, देवी रेणुकांच्या आदेशाने आहे, तो जो चॅप्टर आहे तो तुमच्या आयुष्यात सुरू होतोय. ज्यामध्ये तुम्हाला ज्या एका चॅप्टरमध्ये तुम्ही जे डोनेशन केलं, दानधर्म केला, सेवा केली, इतरांना मदत केली, जो तुमच्या ह्याच्यामध्ये बसत नाही, म्हणजे कुठलीही गोष्ट एखादं म्हणजे सगळे त्याला चुकीचं म्हणतायत किंवा काय म्हणतात, पण त्याच्यातला एक चांगलं हे शोधून, म्हणजे चांगला त्यातला मुद्दा, एखादी गोष्ट चुकीची आहे म्हणून असे खूप लोक हे असतात बघा, ग्रुप असतो जो हे मान्य नसतं त्यांना. कोणतीही गोष्ट एखादी हे असेल, आपल्या विरोधातली ह्याच्यातली असेल, पण त्यातला जो गाभा आहे तो लोकांपर्यंत समजावून सांगणं, तो त्यांच्यापर्यंत पोहोचवून तुम्ही
एक नवीन पांडा तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही पाडला असेल, तुमच्यामुळे नवीन हे झालं असेल, तर तिथं त्यामुळे सुद्धा तुम्हाला हे ब्लेसिंग्स, हे आशीर्वाद तुम्हाला मिळालेले आहेत आणि मिळत आहेत. आणि म्हणून देवी रेणुका तुम्हाला खूप खूप सारे आशीर्वाद देत आहेत. आणि थँक्यू सो मच. थँक्यू म्हणायचं, सगळ्यांनी ग्रॅटिट्यूड पे करायचंय, कारण जितकं थँक्यू म्हणाल तितका जास्त तुमच्याकडे आशीर्वाद तुम्ही अट्रॅक्ट करता. तर थँक्यू म्हणायला अजिबात विसरायचं नाही, थँक्यू म्हणायचंय. आणि जे मी तुम्हाला ते इथं तेच सांगितलं, चॅरिटी, जी चॅरिटी तुम्ही केली आहे, दानधर्म तुम्ही केलेला आहे, तुमच्याकडचे जे गिफ्ट्स आहेत, तुमच्याकडचं जे ज्ञान आहे, तुमच्याकडचा जो अनुभव आहे, तो तुम्ही इतरांना शेअर करताय, ज्यांना खरंच ते त्यांना ऐकण्याची गरज आहे. आणि तुमच्या दिलेल्या ज्ञानामुळे, तुमच्या केलेल्या मदतीमुळे, तुमच्या सेवेमुळे, तुमच्या शब्दांमुळे एकाच्या जरी आयुष्यात काहीतरी बदल झाला, त्याच्या आयुष्याला एक चांगलं वळण मिळालं, त्याच्या आयुष्याचं चांगलं झालं, तुम्ही एक एक निमित्त मात्र आहात. पुढचं प्रत्येकाचं ज्याचं त्याचं कर्म असतं, त्याच्या त्याच्या कर्मावर त्याची सायकल सुरू असते. तसंच तुमचं काय कर्म होतं, त्या समोर कोण व्यक्ती असू दे किंवा काही असू दे, त्याला तुम्हाला एक वळण देणं, एक चांगला मार्ग दाखवणं, तो तुम्ही दाखवलाय तुमच्या कार्यातून, तुमच्या सेवेतून, तुमच्या बोलण्यातून. तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या शब्दामध्ये इतकी ताकद आहे, इतका गोडवा आहे, इतकं इन्स्पिरेशन तुमचं असं म्हणजे खूप कर्तृत्ववान असे तुम्ही आहात. आणि म्हणूनच दुसऱ्याच्या म्हणजे एकदा कानात एखादा शब्द गेला की तो मेंदूपर्यंत जातो, असे शब्द तुमचे असतात. त्याचं म्हणजे थॉट चक्रा सुद्धा तुमचा ऍक्टिव्ह आहे. आणि त्यामुळेच तुमच्याकडं प्रेम, आनंद, पैसा, हे सगळ्या गोष्टी तुम्ही आकर्षित करताय, मॅनिफेस्ट करताय हे सगळं तुम्ही. आणि जसं देवी सरस्वतींचा तुमच्यावर आशीर्वाद आहे, तिथं देवी महालक्ष्मी आणि देवी रेणुका म्हणजे त्रिदेवींचा आशीर्वाद तुम्हाला इथं येतोय. आणि ही शाकंभरी पौर्णिमा म्हणजे स्त्रीदेवींचा आशीर्वाद आहे तुमच्यासाठी. कारण हे खूप मोठे गिफ्ट्स तुमच्याकडे आहेत, ते ओपन सुद्धा होत आहेत, खूप गुढ रहस्य तुमच्यासाठी ओपन होत आहेत. आणि ते तुम्ही इतरांपर्यंत पोहोचत आहेत आणि त्या प्रेमाचा स्वीकार तुम्ही करताय. आणि कृष्णा, थँक्यू सो मच कृष्णा, थँक्यू. थँक्यू. नक्की म्हणायचं. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, कारण आपल्या चॅनलला जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांची ही एनर्जी असते आणि त्यांच्यापर्यंत ही एनर्जी पोहोचत असते. तर व्ह्यूअर्सना सांगणं आहे की नक्की सबस्क्राईब करा चॅनलला, म्हणजे ही जी एनर्जी आहे ती तुम्हाला सुद्धा कनेक्ट होईल. आणि कृष्णा डिवोशन, तुमची जी भक्ती आहे, आपण या सगळ्यामध्ये सांगितलंच, तुमचे जे शेअरिंग जे आहे ना तुमच्यामध्ये, ते खूप पराकोटीच असं छान आहे, खूप स्ट्रॉंग आहे शेअरिंग करणं. आणि जे दानधर्म केला, ज्ञान दिलाय, सेवा केल्या, ह्या सगळ्या गोष्टी केल्यात, पण ह्याच सगळ्या ह्याच्या बरोबर एक पराकोटीचं हे म्हणजे तुमची आहे भक्ती, जी तुमच्या आराध्यांवर आहे, श्रीकृष्णांवर आहे, स्वामींवर आहे, दत्तगुरूंवर आहे, देवी रेणुकांवर आहे, त्रिदेवींवर आहे. म्हणजे जे तुमचे आराध्य आहे, तसं मी सांगते तुम्हाला, तुमचे जे आराध्य आहे त्या आराध्यांवर आहे. श्रीकृष्णांचे जे त्यांनी जे तो तुम्हाला मार्ग दाखवला असेल, त्याच्यावर तुम्ही चालत आलेले आहात. तर हा जो सगळा स्पिरिच्युअल गायडन्स आहे, स्पिरिच्युअल जे मेसेजेस आहेत, हे जे या माध्यमातून मी तुम्हाला तेच म्हटलं, इंट्युटिव्हली जे मेसेज दिले जातात, जे आदेश दिले जातात, ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचे असतात. तर ही जी कमेंटमेंट आहे, हे जे मेसेज पोहोचवणं आहे, हे तुमच्यापर्यंत पोहोचवलं गेलेलं आहे. आणि ह्या मेसेजेसवर काम करणं हे आपलं काम आहे. म्हणजे हे तुमच्याबरोबर मी सुद्धा, कारण देवी रेणुका आणि त्रिदेवी याचा हा आदेश आहे या पौर्णिमेनिमित्त, की तुम्हाला हे स्पिरिच्युअल गायडन्स घ्यायचे आहेत. आणि ह्या गायडन्सवर, ह्या आदेशांवर तुम्हाला पुढे जायचंय, कारण तुम्हाला जो मार्ग तुमच्यासाठी खुला झालेला आहे, स्पिरिच्युअलिटीचा, अध्यात्माचा मार्ग जो पुढे तुम्हाला खुला झालेला आहे, त्या मार्गावर जात असताना त्यांचं हे ज्ञान, त्यांचा आदेश आणि त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला खूप महत्वाचं आहे. ते पुढं तुम्हाला जाण्यासाठी अजून खूप एक काठीचा जो आधार असतो बघा, एक काठीचा आधार कसा असतो तसा तुम्हाला पुढे जाण्यासाठी खूप तो काम करणार आहे, खूप तुम्हाला तो मदत करणारा असा आहे. तर हे तुमच्या आयुष्यात, तुमचं आयुष्य आता इथून पुढे जे आहे ते असं त्रिदेवींनी ऑर्गनाईज केलेलं आहे, खूप छान मस्त. आणि आध्यात्मिक गुरूंचे आशीर्वाद हे सगळं तुमच्या आयुष्यामध्ये आहे. आणि हा नववर्ष हे आहे जे म्हणजे रवीचं आहे, सूर्याचं आहे. सूर्यासारखं तेज, त्यांच्यासारखं स्वतःला किती तापलं तरी सुद्धा इतरांना त्यात प्रकाश पडला पाहिजे, ही जी भावना तुमच्यामध्ये, स्वच्छ, निरपेक्ष, निस्वार्थी भावना तुमच्यामध्ये आहे, तीच भावना तुमच्यासाठी, म्हणूनच सगळ्या ह्या अशा ब्रह्मांडीय शक्तीचा आशीर्वाद तुमच्यावर आहे. म्हणूनच तुम्ही पुढे जाणार आहात.
पुढे जाताय आणि श्रीकृष्णांचा हाच आशीर्वाद तुम्हाला आहे. श्रीकृष्ण तुम्हाला सांगताय की तुमची भक्ती तुमची तुमच्या भक्तीमुळेच तुमची कर्माची सायकल जी आहे ती रिलीज झाली, संपली आणि एका नवीन सायकल मध्ये तुम्ही एंटर करताय, जी तुमचं नाव, मान, सन्मान, कर्तृत्व गाजवणारी आहे. आणि तुम्हाला त्या मार्गामध्ये खूप सारी मदत असेल, खूप सारं सहकार्य असेल, तुमच्यासारखी सोल फॅमिली असेल आणि तुमच्यासारखी जी लोक आहेत ती तुम्हाला या पुढच्या जर्नीमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. आणि ही तुमची जर्नी खूप खूप सक्सेसफुल जर्नी ठरणार आहे. कारण बघा, मी तुम्हाला काय म्हणतो, लाईट ऍक्टिव्हेशन, मी इथं तुम्हाला ते सांगेल, सूर्यासारखं तेज तुमच्यामध्ये आहे. सूर्यासारखं तेज तुमच्यामध्ये आहे, एक लाईट आहे तुमच्यामध्ये, प्रकाश आहे. जो प्रकाश लपवत नाही तुम्ही, ते साठवून ठेवत नाही तुम्ही तुमच्यामध्ये, तुमच्या पुरतच असं ठेवत नाही तुम्ही, इतरांपर्यंत देण्यासाठी असे हडबडता, म्हणजे हे असतात तुम्ही की कधी एकदा हे यांच्यापर्यंत पोहोचवते किंवा ह्यांना द्यायचंय. स्वतःपुरतं ज्ञान ठेवत नाही, तर ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी सक्षम असता, तयार असता. आणि म्हणूनच तुमच्या हा जो वॉन्ड आहे बघा, मी तुम्हाला काय म्हणले, तर वॉन्डचं मी तुम्हाला उदाहरण दिलं, जो काठी आहे ती तिचा आधार. कारण जोपर्यंत प्रकाश, काही एखादी गोष्ट तुम्हाला कपॅसिटी तुमची होत नाही, तुमची कपॅसिटी तेवढी होत नाही की मी हे आता झेपू शकतो किंवा तुम्ही बॅलन्स होत नाही, तोपर्यंत तुमच्यासाठी असे मार्ग खुले होत नाही. तर देवी रेणुका तुमच्यासाठी या शाकंभरी पौर्णिमेपासून हाच मार्ग खुला करताय. कारण तुम्ही आता बॅलन्स झालाय, तुम्ही बॅलन्स आहे. आणि म्हणून हा आधार, हे जे आहे ना, हे तुमच्या हातामध्ये दिलं गेलेलं आहे. कारण ही जी व्यक्ती बॅलन्स असते, जी आतून आणि बाहेरून दोन्ही न बॅलन्स असते, जी मेडिटेशन करते, ध्यान करते, इतर सगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत नवीन विषय घेऊन जाते किंवा तिच्या कर्मातून जे काय आहे ते चांगलं करत असते, कर्म चांगलं करत असते, कर्मानं तिचं आयुष्य उजळत असतं, तर ती अशी प्रकाशमय अशी झालेली असते. ती तिच्या गुणांनी, वाणीने आणि धर्माने, ज्ञानाने, दान धर्माने, सगळ्यांनी ती अशी कर्तृत्ववान झालेली असते, प्रकाशमय झालेली असते. म्हणूनच तिला तिच्यासाठी असे मार्ग खुले होतात आणि हा मार्ग तुमच्यासाठी खुला झालेला आहे. थँक्यू सो मच. वाव, बघा मी तुमच्या समोर कार्ड काढलेले आहेत, काढलेत की नाही सांगा बरं. तर याच्यामध्ये त्रिदेवींचा तर आशीर्वाद आहे, पण यामध्ये आशीर्वाद आहे तुम्हाला बाप्पांचा आणि लॉर्ड गणेशा. इन्फिनिटी अबंडन्स आहे, खूप 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 सारा अबंडन्स आहे तुम्हाला. हा मार्ग तुम्हाला खुला झालेला आहे. या मार्गामधले सगळे ऑब्स्टेकल्स जे आहेत, सगळे जे अडथळे आहेत, जे काही तुम्हाला तिथं थांबवण्यासाठी कुणी कितीही प्रयत्न केलेले असतील, तरी सुद्धा ते सगळे तुमच्या मार्गातले अडथळे दूर केलेले आहेत. आणि जिथं विघ्नेश्वर आहे तिथं कोणताही अडथळा येण्याची विषयच येत नाही. कारण विघ्नेश्वरांसारखा आशीर्वाद नाही, आशीर्वाद त्यांची. श्री गणेशा कसा असतो बघा, एखादा मार्ग खुला व्हायला लागलाय, मार्ग मोकळा व्हायला लागलाय, तुम्ही खूप सारे प्रयत्न करताय तुमच्या फॅमिली ग्रोथसाठी असेल, घरासाठी असेल, तुमच्या बिझनेससाठी असेल, किंवा तुम्हाला एखादं नवीन काही वाहन घ्यायचं असेल, कशासाठी तुम्ही खूप दिवसपासून, खूप वर्षापासून मॅनिफेस्ट करताय का, ते होत नाही. तर ते मॅनिफेस्टेशनची जी हे आहे, ताकद आहे, आणि मॅनिफेस्टेशन सत्यात उतरवण्याचं जे आहे ते आता हे तुमचं सुरू होते. आणि लॉर्ड गणेश खूप तुम्हाला स्पिरिच्युअल सपोर्ट आहे, आध्यात्मिक सपोर्ट आहे. किती तुम्हाला काही तुम्हाला वाटलं हे झालं तरी सुद्धा तुम्ही डोळे मिटून शांतपणे जिथं आहात तिथं थांबा, परमेश्वराचं ध्यान करा, लक्षात विचार करा, आणि ते तुम्हाला अबंडन्सली तुम्हाला त्या कामावर तुमच्या मार्ग नक्की दाखवतील. तुम्हाला फक्त तुम्हाला त्यांचा खूप सपोर्ट आहे, कोणत्याही रूपाने ते तुम्हाला मदत करण्यासाठी तुमच्या समोर आहेत आणि तुम्हाला ते मदतीला येणार. खूप स्पिरिच्युअल सपोर्ट तुमच्यासाठी तर दिला जाणार आहे. आणि म्हणून हा मेसेज तुमच्यासाठी दिला गेलाय. खूप सारा पैसा, समृद्धी, मान सन्मान, हे सगळं ह्याच्यामध्ये तुम्हाला, ह्या जर्नीमध्ये तुम्हाला मिळणार आहे. एक नवीन जर्नी, नवीन अध्याय, नवीन जे तुमचा जो औरा आहे, औरा तुमचा तो सगळा असा शुभ्र होतोय, औरा तुमचा. तर असं सगळं हे होतंय. आणि हा जो औरा आहे बघा, तुम्ही सूर्याचा कसा हा रंग दिसतोय बघा, मी काय म्हणलं तुम्हाला, हे वर्ष जे सूर्याचं आहे. आणि इथं ही फ्लेक्सिबिलिटी आहे. कसं, लवचिकता स्वतःमध्ये असली पाहिजे. लवचिकता कधी येते, तुम्ही आत बाहेरून काही, कसं तुम्ही योग करत असाल, हे करत असाल, व्यायाम, हे सगळ्या गोष्टी करताय, पण बाहेरून शरीर
हलकं होण्यापेक्षा आतून ते हलकं होणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. म्हणजे बॅलन्स असणं खूप महत्वाचं आहे. जसं तुम्ही बाहेरून आकार तुमचा जसा कमी करताय, तसंच तुमच्या आतला जो आकार आहे, आतलं जे वजन आहे, जे आत्म्याचं जडपणा जो आलेला आहे, हृदयावर भार आहे, खूप सगळ्या गोष्टी अशा तुम्ही दाबून ठेवल्या असतील किंवा साठवून ठेवल्या असतील, तर मेडिटेशन करा, ध्यान करा आणि या ध्यानामुळे सगळं रिलीज होतं. माफ करा, सोडून द्या, थँक्यू म्हणा आणि सगळ्या गोष्टी पुन्हा नव्याने बघा. नवीन नवीन सगळं जे तुम्ही इमॅजिन सुद्धा करू शकत नाही, इतकं छान सगळं होताना तुम्हाला दिसेल. तर ही लवचिकता तुम्हाला वाढवण्यासाठी सांगितली जाते. इतर देवी रेणुका तुम्हाला तेच सांगतात. खूप मोठा मार्ग तुमच्यासाठी खुला होते. जो फुलांनी अशी फुलं, मला तर असं हे होतंय की अशी फुलं सगळे असे त्या ह्याच्यावर अंतरलेली आहेत आणि तुम्ही असे त्यातून हे करताय, प्रवेश करताय त्या मार्गावर. आणि हा जो वाघ आहे बघा, इथं इथं नाही, हा वाघ हे वाहन आहे, श्री देवींचं हे वाहन आहे. आणि तुम्हाला इथं कोणताही अडथळा मार्गामध्ये येणार नाही याच्यासाठी संपूर्ण तयारी इथं केली गेलेली आहे. आणि त्यामुळं तुम्हाला ह्या मार्गावरून पुढं आता जायचं आहे, हा तुम्हाला मेसेज इथं दिला जातोय. खूप छान मेसेज आहे, खूप मोठा मेसेज आहे. तर नक्की सगळ्यांनी थँक्यू थँक्यू सो मच म्हणा, ग्रॅटिट्यूड पे करा आणि आहे फॉरगिव्हनेस. मी तुम्हाला काय म्हणलं, सॉरी म्हणा, थँक्यू म्हणा. ज्यांनी तुम्हाला दुखवलं असेल, ज्यांच्याकडून एखादी गोष्ट तुम्ही हर्ट झालेले असाल, तरी सुद्धा त्यांना थँक्यू म्हणा. कारण तुम्हाला अनुभव आला की आता पुढं कसं वागायचं आहे किंवा कसं करायचं आहे, ती गोष्ट आहे. आणि मला अशीच का म्हटली म्हणून धरून ठेवू नका, हृदयाला जड करू नका, आत्म्याला जड करू नका. हलकं फुल करा, फ्रेश करा, सोडून द्या आणि पुढच्या आयुष्यात पुढे जा. निवांतपणा जो आहे ना, तो तुमच्यामध्ये येईल. फॉरगिव्ह करा. जे सगळं फॉरगिव्ह केलंय ना, त्याचाच हा तुम्हाला तुम्हाला मिळालेलं हे गिफ्ट आहे की तुमचं नवीन एक कार्य तुमचं सुरू होतंय. ओके. आणि हा आहे सॉलिट्यूड, एकटेपणा जो आहे तुमच्यामधला. काही अंशी तुम्ही एकटे राहिलेले असाल, तुम्ही ध्यान, मेडिटेशन ह्या सगळ्या गोष्टीने स्वतःशी कनेक्ट झालाय आणि ह्यामुळेच बऱ्याच गोष्टी तुम्हाला कळल्यात की कोणत्या माध्यमातून तुम्हाला पुढे जायचंय, काय सोडायचंय, काय घ्यायचंय, काय घेऊन पुढे जायचंय. तर तो एकांत जो आहे, तुम्ही फिरायला जाऊ शकता, तुम्ही निसर्गाशी कनेक्ट होऊ शकता, पाण्याशी कनेक्ट होऊ शकता. पाण्यापासून तुमचं जबरदस्त हिलिंग होणार आहे. तर तुम्हाला पाण्याशी कनेक्ट व्हायचं आहे आणि साक्षात तुम्हाला देवींचा म्हणजे जी जलदेवता आहे, जलदेवतेचा सुद्धा तुम्हाला आशीर्वाद आहे. मी तुम्हाला हेच सांगेन की शाकंभरी पौर्णिमा म्हणजे अशी आहे जी एक खूप मोठं अबंडंटली परमेश्वराचा जो आशीर्वाद आहे, म्हणजे देवीची जी एनर्जी आहे ती तुमच्यावर खूप जास्त आहे. देवींची एनर्जी खूप जास्त आहे. मग कोणत्याही देवींचं तुम्ही इथं जे ग्रॅटिट्यूड करता किंवा तुम्ही ध्यान करता, मेडिटेशन करता, तुम्ही त्यांची भक्ती करता, तुम्ही त्यांची पूजा करता, तुम्ही जप करता, जे काही तुम्ही करत असाल ते, कारण ही तर स्त्रीची शक्ती आहे आणि ही तर दैवीय जी शक्ती आहे, देवींची जी शक्ती आहे ती खूप पॉवरफुल आहे. ही एनर्जी पॉवरफुल आहे. त्याच्यावर तुम्हाला खूप ब्लेसिंग्स इथे दिले जात आहेत. म्हणून तुम्ही त्याच्याशी थोडंसं तुम्ही कनेक्ट व्हा. तुम्ही या दिवशी मेडिटेशन करा. बघा, तुम्हाला खूप खूप विषयांचे, खूप प्रश्नांची तर तुम्हाला उत्तरं मिळतील. आणि हा आहे डिलाईट, आनंद आहे जो तुमच्याकडे येतोय. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, हा जो मार्ग आहे, देवी रेणुका तुमच्यासाठी एक आध्यात्मिक स्पिरिच्युअल मार्ग तुमच्यासाठी ओपन करतायत आणि त्या मार्गावर तुम्हाला पुढे जायचं. ज्या मार्गावर तुम्हाला आनंद आहे, पैसा आहे, सुख, समाधान आणि सगळं तुमच्या आयुष्यात इथं तुम्हाला दिलं जाते. हा आनंद आहे. तुम्हाला जर फिरायला जात असाल, बाहेर जात असाल, तर तुम्ही इथं तुमच्या पूर्वजांच्या सुद्धा तुम्हाला खूप आशीर्वाद आहेत. ही शाकंभरी पौर्णिमा देवी रेणुका तर तुम्हाला आशीर्वाद देत आहेतच, देवींचा आशीर्वाद आहे. पण तुमचा जो मार्ग आहे, तुम्ही कुठं तर मार्गावर तुम्ही बाहेर जात असाल, काय जात असाल, तुम्हाला आकाशामध्ये उडणारे पिजन दिसतील, पांढऱ्या रंगाचे जे पक्षी असतात, अचानकपणे तुमचं जाणून बुजून नाही पण लक्ष गेलं किंवा तुम्ही जात असताना तुमच्या अशा वाटेतून असे ते झाले, तर तुम्हाला ते खूप छान, म्हणजे तुमचं जे कार्य आहे ते तुमचं सिद्धीत जाणार आहे, पूर्ण होणार आहे. आणि काय तर शुभ संकेत म्हणून ते तुमच्या वाटेत आले. आणि ही जी चिमणीचं हे आहे, म्हणजे तुमची जी, मी काय तुम्हाला म्हणलं, देवींचा तर आशीर्वाद आहेच, श्रींचा, सगळ्यांचा आशीर्वाद तुम्हाला आहे आणि सगळं पूर्ण एक ब्रह्मांडीय अशी शक्ती आहे जी तुम्हाला या मार्गावर पुढे घेऊन जाण्यासाठी तयार झाली आहे. पण इथं तुम्हाला त्याबरोबर तुमचे पूर्वज सुद्धा आहेत, पूर्वजांचे खूप ब्लेसिंग्स आहेत, तुम्हाला आशीर्वाद आहेत, तुमच्या कुळावर, तुमच्या कुटुंबावर, तुमच्या घरावर त्याचं लक्ष आहे, आशीर्वाद आहेत त्यांचे. आणि म्हणूनच हा मार्गावर तुम्ही सक्षमपणे पुढे जाऊ शकता, पायर होऊन पुढे जाऊ शकता. ही तुमची जर्नी जी आहे
तुमच्या पूर्वजांच्या आशीर्वादाने, कारण एक मूळ हील करताय तुम्ही, हिलिंग केले तुम्ही. दानधर्म असेल, सेवा असेल, जे काय आहे ते तुमचे कर्मात तर हील झालेत, पण एका कुळाचं जे काही हिलिंग करायचं असतं ते हिलिंग तुम्ही तर केलेलं आहे. आणि म्हणूनच तुमच्या पूर्वजांचा खूप 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 असा आशीर्वाद तुमच्यासाठी तर आहे. आणि खूप मोठा मेसेज तुम्हाला इथं दिला गेलेला आहे. नवीन वर्ष, नवीन आणि पहिलीच ही पौर्णिमा आणि देवी रेणुकांचा आदेश तुमच्यासाठी की तुम्हाला आता हा जो मार्ग तुमच्यासाठी खुला होते त्या मार्गावर तुम्हाला पुढं जायचं आहे. आणि ब्लेसिंग्स ऑफ क्रिएटिव्ह थिंकिंग, तुमची जी क्रिएटिव्हिटी आहे किंवा जे काही तुम्ही करण्याचं ठरवलेलं आहे, जे काही क्रिएट करणार आहे तुम्ही, त्याचं काही कोर्सेस करणार असाल किंवा काही तर तुमचे क्लासेस असतील, कोर्सेस असतील, नवीन काय तुम्ही शिकणार असाल, शिकवणार असाल, बिझनेस असेल, तुमच्यातली कला, मग तुमचं नाच असेल, गाणं असेल, काही असेल, तुमच्यामध्ये जी कला आहे ती कला बाहेर काढायची. हा जो मार्ग सुरू होतोय ना, हा मार्ग जो खुला होतोय, हा आतापर्यंतचा जो होता तुमच्यासाठी शिकण्याचा मार्ग होता, पण आता तो तुम्हाला तुमच्यामधून बाहेर काढायचा आहे. या मार्गामध्ये तुम्हाला या सुरुवातीपासून सगळ्यात शेवटी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मिळालेलं आहे की तुमच्यातनं तुमच्या त्या कला ज्या आहेत त्या तुम्हाला बाहेर काढायच्या आहेत, फ्लो करायचं आहे त्यांना. कारण तुमच्यामध्ये जी पुरचुंडी साठलेली आहे, जी ज्ञानाची आहे, तुम्हाला स्वतःला सुद्धा माहित नाही तुमच्यामध्ये किती ज्ञान आहे, किती म्हणजे ब्रिलियंट आहात तुम्ही, हे तुम्हाला माहित नाहीये. तर इथं तुम्हाला ते दाखवलं जाईल की या मार्गामध्ये किती शक्तिशाली तुम्ही आहात, तुमच्या शब्दामध्ये किती ताकद आहे, तुमचे जे आध्यात्मिक जे तुमच्यामध्ये बदल होत आहेत त्यामध्ये किती तुमची ताकद आहे, तुमच्या परमेश्वराचा किती तुमच्यावर आशीर्वाद आहे, तुमची भक्ती किती पराकोटीची आहे, या सगळ्या गोष्टींचा अनुभव तुम्हाला इथं ह्याच्यामध्ये दिला जाईल. आणि अशी ही छानशी रिडिंग होती. देवी रेणुकांचा हा आदेश आहे. आणि ही शाकंभरी पौर्णिमा म्हणजे तुमच्यासाठी हा ज्ञानाचा रस्ता खुला होते, तुमच्या कला गुणांसाठी एक नवीन मार्ग खुला होते आणि त्या मार्गावर तुम्हाला पुढे जायचं आहे. हा मेसेज तुम्हाला इथं दिला जाते. तर नक्की मला सांगायचं रिडिंग कशी वाटली, कमेंट नक्की करायच्या, कारण तुमच्या कमेंट मला अजून जास्त पॉझिटिव्ह बनवणार आणि अजून जास्त रिडिंग्स करण्यासाठी मला प्रेरित करतात. तर थँक्यू सो मच. पुन्हा भेटू अशा छानशा रिडिंग. धन्यवाद. बाय.